ये लागला 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 हे लागला लागला लागला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या पहिल्या एका ब्लॉगमध्ये. इंचोत इधर कातर किसने रखी है भाई? इतने घने जंगल में इधर कातर किसने रखी है? मतलब तर ते आलेत मासे धरायला आणि मी आलोय त्यांना बघायला आणि रात्रीचे ते मासे खायला. तर आता काय बोलू मला काही समजून नाही राहिला, कारण मी कधी ब्लॉग नाही काढलेला. म्हणून मी आत्ता सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना ब्लॉग पाठवा. ते पण 2-4 शिवाय देतील तुम्हाला, नाही का? बस आता कट टू तिकडे जाऊन धावतो तुम्हाला काय ते. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला मी हा वातावरण दाखवतो. काय सुंदर वातावरण आहे. तुम्ही कधी असं वातावरण बघितलं आहे का भावडांनो? क्या जगह है यार, क्या जगह है. मैंने तो अपने जीवन में कभी नहीं देखी. खोटा बोलायला जाम मजा येते, नाही का? जाम म्हणजे जामच काय बोलू आता. तर काय बोलू, काय समजू नाही. जसं की तुम्ही बघू शकता, इथे मासे मारण्याच्या आधी तयारी चालू आहे. त्यानंतर माशांच्या जीवाला खतरा आहे, कारण हे दोघं शूटर आले ते इथं मासे मारायला. इधर त्यांची चालले प्लॅनिंग. इकडं पण रेडी होऊ राहिलं. आता ते माशाला धरायला गळ टाकणार आणि मासा मरणार. डायरेक्ट वेळचे आपल्या थाटातच राहणार. कोणतरी आलेला आहे आणि तो जर भांडला आम्हाला, त्याच्या टकली आहे, ते टकली दिसून राहिले, त्याच्या टकलीच्या पकी मारू आणि बघा बळू काही. तर तिकडून कोणतरी आलाय रे. नाही, आजी आजोबा आहे. त्यांच्या आलते काय बोलतील आपल्याला, आपणच त्यांना बोलून टाकू काय ना काय. तर मग मासा धरला की तुम्हाला मी धावतो, ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि गळ टाकायला सुरू केलेला आहे. गेला तुम्ही बघू शकता भाई, जबरदस्त टाकलेला आहे. असे गळ टाकत तुम्हाला माहीत नसेल तर या आमच्याकडे शिकायला. मला तर येत नाही काही टाकतो, म्हणून काही जास्त धावू नाही राहिलो. नाहीतर मी टाकला तर डायरेक्ट इकडूनचे तिकडून जाईल, तिकडून जाईल. ते काय धावायच्या सुटलेले आहे. हवा जाऊन दे म्हटलं, मग गळ टाक. नाहीतर ते हवाची मागा सुटली गळ. जोर लगा की आयुष्या. गेला लय लांब गेलेला आहे. वाटतं भाईला अजून सुकून नाही पडला. थांब रे, माझ्या पायाला लागलंय. थांब माझ्या पायाला कुठलाय नाही तर माझा पाय जाईल. अधीरो शम कशाला लांब नाही गेला. आवडे लांब लादी बांधले. तिकडून जायचं आणि तिकडून टाकतो तर बरोबर आहे ना. हवा आहे होती डायरेक्ट खपकन येत आहे इकडून. हा त्या तर आहे बा. तिकडून लोक पण येऊ राहिले. हवेचा जर जाऊ नाही राहिला मित्रांनो, नाही का? इकडून टाकू राहिलो येळा नाही, तशीच हवा येऊ राहिली, त्याच्यामुळे जाऊ नाही राहिला. पण भावड एकदम जोशमध्ये आहे की टाकणारच, मासं धरणारच. झूम कहाँ पे कर रहा है, जल्दी से झूम होगा. बम चिकी बम. ले अब जोर लगा के. जय महाश्मती. जाईल का आजच्या दिवसात? पाहून टाकलाय काय? ह्या इकडे लादी आहे तेच का? ते गडूळ पाण्याचा त्यांना दिसेल का? सेंट मारून आणाय पाहिजे होता. जाम वास येतात. पुढं काही शेतात कशाला आपल्या गावात नाही भेटत. दोरं झाले पायाला, सारा ते अटकत आहे. मित्रांनो
मित्रांनो मासा लागलेला आहे वाटतं. हे जॉशमध्ये मी कॉमेंट्री करतो बरं का. तर मित्रांनो इथं भाऊ झालेला आहे तयार मासा धरायला. तिकडं मासा पण झालेला आहे त्या ते गांडूळ खायला. मासा नाही लागेल मित्रांनो. कॉमेंट्री बंद करतो थोड्या आणि परत चालू करत नाही का माशाचा गेम. हो ना थोडा वळला लगेच ना मग चांगला खाऊन द्यायचा ना. माझ्याकडे दे मी टाक तू येत नाही जात टाकायला नाही का बारीकच लागेल ना का मोठा लागेल. इस पर लक्ष्य रखने के लिए बोला है और वो मैं नहीं रख सकता क्योंकि मैं तुम लोगों को दिखाने के लिए बिजी हूँ इसलिए सब्सक्राइब लाइक करो. ओहो चलो बांधो जल्दी करो जल्दी. ये लागला एकदम बेसब्री से बोलते बदल काय रे मला बोलता नाही येऊ राहिला आता चम्मायला बोबडी वळली जोरात बोलाय माशाने बोबडी वळून टाकली भाई. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही कारण तुम्ही आंधळे नाही. अरे मस्त लागला दार लक्ष द्यायचं ना. माझ्याकडे काय लक्ष देऊ राहिलं. दिसला नसेल बेस रे. नाही रे बारीक काय एवढा आवडा आपल्याला डायरेक्ट ह्या करून टाकला हादरवून टाकला त्याने. आता दिसायला लागलं उकळत थोडं मध्ये तो काय तू माझी काय एवढी क्लोज मध्ये घेऊन राहिला. तू बोलू राहिला तर लेक्चर देऊ राहिला त्यामुळे ऐकून घ्या. जर कोणी आपला सबस्क्राईब राहील आणि तो पण मासा धरायला जाईल तर कुछ तो बोलो मेरा दिल बैठा जा रहा है. बोल भारत माता की जय. भाऊला मासा नाही लागू राहिला तो थोडा टेन्शन मध्ये गेला की आज मासा कसा नाही लागू राहिला. गळगळू राहिलाय परत वापस एक बार डालेंगा फिर कैसे लगेगा या नहीं लगेगा उन्हें. असा रेडी झालेला आहे म्हणजे मासे लागलेला आहे असं वाटतंय. त्यांना एवढा गडूळ पाण्यात कसा दिसतंय मासा काय माहिती आहे. तेवढं लादी आहे तुम्हाला दिसायची नाही म्हणून मी तुम्हाला दावत नाही. सुधरो सालो सुधरो मेरे को बोलवा ऐसा. वाहिनी गळ डाललेला हाय एकावर एक गेला हो काय गळ. मासा थोडासा खातो नेतो असा कसा करू राहिलाय. मी ऐकू राहिले मला काही समजून नाही राहिलं माशांचं. मला काय माहित नाही. मी फक्त आईत खावा आहे मी फक्त खायला राहतोय. आणि तुम्ही बघू शकता पॉवर बँक भेटले नाही तर पासवर्ड 7822 आहे. हो 7822 हो तुला ओपन करायचा पासवर्ड आहे ना. एम नाही हो तपास आहे. हां ते माहीत आहे. असा ते स्क्रीनचा पासवर्ड तोच आहे. हो याचा 7822 ना आपल्या. हां फोन पेचा 7822 विसरावून जातोय. थांब डायलमध्ये ट्राय करतो. विषय मारू चावी देतं काय. ओके ठीक आहे. तर मित्रांनो हे मडने यांशी आलं ना शोध सॉरी यार शिवाय दिले. तर त्यांशी आलं ना चायला ह्या आणायला पाठवलाय काय पाठवलं या काही पण पाठवू राहिले मला. हे सगळे कामे करायला आलो का मी इथं. हे त्यांच्या तोंडावर बोलू शकत नाही म्हणून आता इथं बोलू राहिलो तुमच्या तोंडावर. ह्याला नोकर आहे का मी. जाऊन दे चला
मासं खायला लागतात तेवढा करावंच लागेल. इथून नजारा पण तुम्ही बघू शकता, काय सुपर डुपर एकदम भारी दिसू राहिला एक झकास. आणि ही एवढी मोठी दसाड चढता चढता फट जाई अपनी. फॅमिली ऑडियन्स पण बघू राहिली होगी आपल्याला, जर तर कदाचित असा तसा 100 एक व्ह्यूज येतील मला माहीत आहे. पण यातून 1-2 जर फॅमिली ऑडियन्स बघू राहिली असेल तर मी शिव्या कशाला देऊ. माझा हात भरून आलेला आहे इकडूनचा. आणि तुम्ही बघू शकता, अरे मी कोडून आलो तिथे देण्यात नाही राहिला. आता मला विसरलो होते बाबा, वाटही विसरलो हा काय नाही. एडा एडा त्याला वाट म्हणतात का भाई. असे इथून जाऊ राहिलोय मी. कशाला माशांना खायला आणायला, नंतर मग तेव्हा अशी आम्ही खाणार. करणं तो पडताय भाई. मालच पाठवावा का, गाडी पण मालच येते चालवता, ती वेगळी गोष्ट आहे. अरे ही मोठी लई मोठी दसाड आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत नाही. लई मोठी दसाड आहे. रिसेटच्या पोरांना माहीत असेल ही कशी काय आहे. फार लांबून तिकडून आलोय मी. जाता जाताच भाई भेव वाटू राहिला आहे. डर तो लगता है सबको भाई. कारण इकडे दर्शन काही असतात असे मला बोलणं ऐकू लागलंय. जर आलं बिलं तर आधीच दमून पण राहिलोय. आणि तर फायनली मित्रांनो वर आलोय. हे साप बघू शकता मेलेला आहे. आणि बघा काटा पण रुतलाय माझे. चला तिथं आमची गाडी आहे आणि गाडी घेऊन आता तिकडे जाणार. कोणी पाहिला तर मला इकडे समजू नका. तर मित्रांनो येतो मी थोड्या वेळात. फुल घामाटून गेलो नाही का. चला बाय. तर नमस्कार. तर मित्रांनो जाऊ राहिलो मी एकदम फुल 90च्या स्पीडने, 10-20च्या स्पीडने जाऊ राहिलो आहे. कारण की ब्लॉक करतो नाही एका सोबत. जोरात गेलो डायरेक्ट सीधा वर निघून जाईन, त्याच्यामुळं हळूहळू चाललो आहे मित्रांनो. जाऊन दे, ब्लॉग नाही काढत मी, नंतर थोड्या वेळाने काढतो. आता त्या सगळं घेतलं नका मग काढतो. तुम्हाला धावतो पुढची प्रोसेस काय आहे ती आपल्या ब्लॉगची. चला बाय. तो दोस्तों अपन जिस काम से गए थे अपना काम हुआ नहीं, सो हम फाइनली वापस आ चुके. जिधर मच्छी धरने बैठे थे उधर, सो जा रहा हूँ वापस उधर गालियाँ सुनने मेरे भाई की. आता भाऊला सांगा ना की त्या भेटला नाही माशांचा खाना, तो मला ओरडेल. दुसऱ्या ठिकाणी बघायचं असं तसं यायला म्हटलं भेटला ना, आपण काय करू. जाऊन दे चला, काही विषय नहीं. ये सुनने की आदत मेरे को बचपन से है, क्योंकि वो मेरा भाई है. और भाई की सुनूंगा नहीं तो किसकी सुनूंगा. गाइस ये तुम देख रहे हो मेरे नाक पे मक्खी बैठी है. सच्ची बता रहा हूँ यार. मीच गेली उडून, चांगली गोष्ट झाली. आता ही माखीला डायरेक्ट मी असं मारूनच टाकतो बहीण शोध. माझ्या नाकावर बसत आहे का लायकी. माझेच नाही बा, तिला माझ्या नाकावर बसवायची. त्या गावात घरी जायला लागेल काय दादा मारल धरून. डायरेक्ट मला शिव्या खायला लागल्या. गपचूप बसलो, काय बोलू आता. दोनों को हो चुके हैं क्योंकि एक मच्छी नहीं लगी और अभी घर जाना है क्योंकि दादा ने धमकी दी है. अभी तो ओढले आता जायचंय. तर आता घरी जातो. आता ब्लॉग इथंच एंड करतो, कारण की एक मासा नाही लागला आणि याच्या चेहऱ्यावरली उदासी तुम्ही बघू शकता. मासा नाही लागला म्हणून तो सॅड झालेला आहे. आणि त्याला बघून मी पण सॅड झालोय. आणि मला बघून तुम्ही पण सॅड व्हा आणि एक लाईक करा. चला बाय. लग जा गळाला कोई मासा, बट मासा नाही लागला. मासा ना लागण्याचे कारण तुमच्या समोर उभा आहे. मी पनवती आहे म्हणून मासा नाही लागला यांना.
असं येऊ राहिलंय भाऊ, मासा नाही लागला म्हणून. तुम्हाला पण मासा नाही जाऊ शकलो, होई ना. एक दिवस, हाँ आज का दिन मासे का, आज का दिन मासे का था, एक दिन हमारा भी आएगा. काहीच मासा नाही लागलं म्हणून आता जाऊ राहिलो. एक चला बाय, लाईक फॉलो सबस्क्राईब करून टाका आता. बाय. तर बनताय कसं वाटलं ब्लॉग कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करा नाही का, कारण आपला पहिला ब्लॉग आहे यूट्यूबवरती. आणि आवडला असेल तर सांगा कॉमेंटमध्ये, आपण परत म्हणजे असं ब्लॉग काढत जाऊ का नको ते पण सांगा. आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लव यू.